विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून महिला वोट बँकेवर विशेष लक्ष। लाडकी बहीण योजना प्रचारासाठी उद्यापासून जिल्हा आणि तालुका पातळीवर मेळावे। विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचं मिशन ताई माई अक्का। शिवसेना शिंदे गटाच्या मिशनवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली। अनितिमान, असंस्कारी, कपटी, कारस्थानी चेहरा म्हणजे फडणवीस। खासदार संजय राऊत यांची टीका। फडणवीसांनी लफंग्यांची टोळी सोबत घेऊन राज्याची अवस्था बिकट केली। संजय राऊत यांची टीका। उद्धव ठाकरेंच्या कालच्या स्फोटक भाषणानंतर आता फडणवीसांनी शिवसेनेच्या नादी लागूनच दाखवावं, राऊतांचं आव्हान। विधानसभेला मुंबईसाठी भाजपचं विशेष प्लॅनिंग। सहप्रभारी अश्विनी वैष्णव मुंबईच्या 36 विधानसभा मतदारसंघांसाठी बैठका घेऊन रणनीती ठरवणार। राहुल शेवाळे मानहानी खटल्यातला दंड भरण्याचे ठाकरे आणि राऊतांना आदेश। 1 दिवसात 2000 रुपयांचा दंड जमा करण्याचे निर्देश। मानहानीच्या खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी दंड ठोठावलाय। एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचं आव्हान। तुरुंगात टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही आरोप। विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची उरली सुरली गुरमी उतरवतो, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। विधानसभा प्रचारासाठी महाराष्ट्रात याच ठाकरेंचं मोदींना आव्हान। मुंबईच्या कुर्ला नेहरू नगर रेल्वे परिसरात महाकाय होर्डिंगची उभारणी। नियमबाह्य होर्डिंग उभारणी करणाऱ्या कंत्राटदाराला मुंबई पालिकेची नोटीस। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। मातोश्री निवासस्थानी दोघांमध्ये भेट झाली। भेटीचं कारण अजूनही अस्पष्ट। प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा परभणीमध्ये दाखल। संध्याकाळी 5 वाजता प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा। महाविकास आघाडीची 7 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठक। बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार पक्षाकडून 20 युवकांना संधी दिली जाणार। पक्ष सोडून गेलेल्या बंडखोरांविरोधात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। मुंबईतील अंधेरी पूर्वच्या जागेवर भाजपने दावा सांगितला। जागा भाजपच लढणार आणि जिंकणार। कार्यकर्ता मेळाव्यात अमित साटम यांचं वक्तव्य। नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मोठा धक्का। चिखलीकरांचे कट्टर समर्थक भाजप जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील काँग्रेसमध्ये। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला। भाजप विरोधात काँग्रेस पक्ष आज राज्यव्यापी आंदोलन करणार। विरोधी पक्ष नेत्यांना जात विचारून बहुजनांचा अवमान करणाऱ्यांविरोधात काँग्रेस आक्रमक। चिपळूणमध्ये बॅनरवरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। भाजपच्या बॅनरवर आमदार शेखर निकम यांचा फोटो नसल्यानं नाराजी। संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानानं बुलेट ट्रेन बनवणार। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत घोषणा। राज्यभरात आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। पुढचे 4 दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज। रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। रायगडमध्ये 4 ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट। जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस। पावसाचा जोर कायम राहिल्यास सावित्री, कुंडलिका नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 90% जास्त पाणीसाठा। मागच्या वर्षी याच काळात धरणातील पाणीसाठा 79.66% होता। राज्यामध्ये जुलै महिन्यात 138% जास्त पाऊस झाल्याची पुणे वेधशाळेची माहिती। संपूर्ण राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचंही भाकीत। आज आणि उद्या विदर्भातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा। आज गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट जारी। 2 महिने संपत आले तरी मराठवाडा पावसाच्या प्रतीक्षेत। नदी नाले कोरडेच असल्याचं चित्र। पुढचे 22 दिवस मराठवाड्यात पावसाचा खंड राहण्याची हवामान तज्ज्ञांची माहिती। नंदुरबारच्या नवापूर शहरवासियांची पाण्याची चिंता मिटली। शहराला पाणी पुरवठा करणारं रंगवली धरण 100% भरलं। नवापूर तालुक्यात झालेल्या दमदार पावसानंतर तालुक्यातले छोटे मोठे बंधारेही ओव्हरफ्लो। यवतमाळ जिल्ह्यात 10 दिवसांपासून धुवाधार पाऊस। पुसद तालुक्यातला पूस प्रकल्प ओव्हरफ्लो। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण।
अतिवृष्टीने भंडाऱ्यातील 2937 घरांची पडझड, वीज पडून चौघांचा मृत्यू तर 33 जनावरांचा विविध घटनांमध्ये मृत्यू. नाशिकच्या मालेगावमधील गिरणा धरणात केवळ 15.22% जलसाठा शिल्लक, पिण्याच्या पाण्यासह शेती आणि सिंचनाचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता. ठाण्याच्या दिवामध्ये घराच्या छताचं प्लास्टर कोसळून 2 जण जखमी. प्लास्टर कोसळलं तेव्हा घरातील लोक झोपले होते. जखमींवर कळव्यातील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वेंगुर्ले बेळगाव राज्य महामार्गावरील होडावडे पूल पाण्याखाली. तिलारी नदीला पूर आल्यानं भेडशी पूलही पाण्याखाली. सिंधुदुर्गच्या भेडशी पुलावर पुराच्या पाण्यात कार अडकली. कारमधील दोघांना वाचवण्यात दोडामार्ग पोलिसांना यश. तळ कोकणात पावसाची संततधार सुरू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. जिल्ह्यात पुढचे 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर आजपासून नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात. या पार्श्वभूमीवर किनाऱ्यांवर मच्छीमारांची लगबग सुरू. मासेमारीला सुरुवात झाल्यानं ताजे मासे बाजारात उपलब्ध होणार. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. पुण्यामध्ये जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट परिसरात वाहतुकीत बदल. प्रवास करताना वाहन चालकांनी बदल जाणून घेण्याचं आवाहन. अवकाशातील ताऱ्याला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव. छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक सुशील तुपे यांनी ताऱ्याचं रजिस्ट्रेशन केलं. 1 ऑगस्टला हा तारा प्रत्येकाला बघता येईल. नाशिकमधील सुरगाणा तालुक्यातील कीरपाडामध्ये नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. गावांना जोडणारा पूल नसल्यानं नागरिकांचा जीव धोक्यात. पॅरिस ऑलिम्पिकमधल्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकाराच्या अंतिम फेरीत स्वप्नील कुसाळेची धडक. स्वप्नील ऑलिम्पिक पदकावर आपलं नाव कोरणार का, याकडे लक्ष. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि प्रणॉय आमने सामने. दोघांपैकी एकाची घोडदौड आज थांबणार. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघासमोर आज बेल्जियमचं आव्हान. बेल्जियमनंतर भारताचा ऑस्ट्रेलियाशी सामना. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 7 महिन्याच्या गर्भवती स्पर्धकानं सगळ्यांचं लक्ष वेधलं. तलवारबाजी स्पर्धेत इजिप्तच्या नाडा हाफिज ही 7 महिन्यांची गर्भवती स्पर्धक. इजिप्तच्या नाडा हाफिजचा दक्षिण कोरियाकडून पराभव. दिल्लीला पावसानं झोडपलं. मराठी बहुल मयूर विहार भागामध्ये 1 तासात 90 तर 6 तासांमध्ये 142 मिलीमीटर पाऊस. राजधानी दिल्लीमध्ये रात्रीपासून पावसाची तुफान बॅटिंग. अनेक भागात पाणी साचलं. आजही मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे दिल्लीतल्या सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर. दिल्लीतील मुसळधार पावसाचा नव्या संसदेलाही फटका. संसदेत पाणी साचलं. संसदेच्या मकरद्वाराजवळही पाणी साचल्याचं चित्र. दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे संसद भवनात गळती. संसदेतील पाणी गळतीचा व्हिडिओ काँग्रेसकडून ट्विट. दिल्लीमध्ये मुसळधार पावसामुळे राजघाटाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली. परिसरात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय. खराब वातावरणाचा विमानसेवेवरही परिणाम. रात्री दिल्लीमध्ये होणारी 3 विमानांची उड्डाणं लखनौला वळवली तर काही विमानांची उड्डाणं विलंबाने. उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये तुफान पाऊस. गंगोत्री उत्तरकाशी राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली. वाहतुकीसाठी मार्ग बंद तर केदारनाथ आणि रुद्रप्रयागमध्ये सुद्धा पावसाचा हाहाकार. हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यात ढगफुटीमुळे झालेल्या मुसळधार पावसात अनेक घरं वाहून गेली. मंडी जिल्ह्यातील 11 जण बेपत्ता. मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन. 228 जणांचा मृत्यू. अजूनही 240हून अधिक लोक बेपत्ता असल्याची भीती तर 130 जणांवर उपचार सुरू. वायनाडमध्ये चिखलाच्या ढिगाखालून 1,500 जणांची सुटका. अद्यापही अनेक जण चिखलाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती. वायनाड भूस्खलनावरून अमित शहांची केरळ सरकारवर टीका. हवामानाचे अपडेट्स केरळ सरकारला दिले होते. केरळ सरकारनं वेळेत पावलं उचलली नाहीत. अमित शहांची प्रतिक्रिया. वायनाड भूस्खलनाबाबत शशी थरूर यांचं अमित शहांना पत्र. वायनाड भूस्खलनाला तीव्र नैसर्गिक संकट जाहीर करण्याची मागणी. हमास प्रमुख इस्माईल हानिया याच्या हत्येनंतर बिघडलेल्या परिस्थितीवर यूएनचं लक्ष. घटनेनंतर इस्रायल आणि शेजारी देशांमधील तणाव वाढला असल्याचं यूएन अंडर सेक्रेटरी जनरल रोझेमेरी डिकार्लो यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.